मेडिकल रिपोर्ट काय सांगतोय की त्याला किती बेरहमीने आणि बेकार पद्धतीने मारण्यात आलेलं आहे। एका ठिकाणी 5-5 ठोके टाकणे इतक्या बेकार पद्धतीने त्याला मारण्यात आलेलं आहे। त्या SIT बरोबर ज्युडिशियल इन्क्वायरी सुद्धा लावलेली आहे। म्हणजे आता याच्यामध्ये कोणीही वाचू शकणार नाही। आमदार सुरेश अण्णा धस आहेत। साहेब, आता मुख्यमंत्र्यांनी त्यांचं उत्तर दिलेलं आहे बीडच्या हत्या प्रकरणावर। तुम्ही संतुष्ट आहात का? कारण तुम्ही बीडचेच आहात, तुम्ही असतील, पंकजा मुंडे असतील, तुम्ही सातत्याने मीडियासमोर आणि सभागृहात म्हणतात की न्याय मिळाला पाहिजे, पाठपुरावा तुम्ही केलाय, खरंच न्याय मिळेल का? बघा, माझी जबाबदारी होती। बीड जिल्ह्यातलं हे प्रकरण अतिशय निष्ठुर, अतिशय घृणास्पद आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने मारले। हे मी नाही सांगत, मेडिकल रिपोर्ट काय सांगतो? मेडिकल रिपोर्ट काय सांगतोय की त्याला किती बेरहमीने आणि बेकार पद्धतीने मारण्यात आलेलं आहे। हे आम्ही त्या ठिकाणी इथे सांगतोय ना। मग आता मेडिकल रिपोर्ट आलेला आहे, त्या मेडिकल रिपोर्टमध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने, अतिशय बेमालूमपणे एका ठिकाणी 5-5 ठोके टाकणे इतक्या बेकार पद्धतीने त्याला मारण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे या लोकांच्यावरती कारवाई व्हावी असं आमची इच्छा होती। माननीय मुख्यमंत्र्यांनी IG लेवलच्या अधिकाऱ्याची SIT स्थापन केलेली आहे आणि त्या SIT बरोबर ज्युडिशियल इन्क्वायरी सुद्धा लावलेली आहे। म्हणजे आता याच्यामध्ये कोणीही वाचू शकणार नाही। तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहेत, पण निष्पक्षपणे याची चौकशी होईल असं तुम्हाला वाटतं? कारण विरोधक बोलतात की वाचवण्याचा प्रयत्न दिसतो। 100% निष्पक्षपातीपणे याची चौकशी होईल, कारण ज्युडिशियल इन्क्वायरी याच्यामध्ये घेतलेली आहे। धनंजय मुंडे सभागृहामध्ये दिसत नाहीये, तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली का, भेटले का? मी अजिबात भेटलेलो नाही आणि हे प्रकरण झाल्यापासून त्यांचं माझं बोलणं नाही। एक फोन झालता फक्त, त्यांना फक्त एवढंच म्हणलं होतं की हे तुमच्याशी संबंधित लोक आहेत, यांना लवकरात लवकर सरेंडर व्हायचं सांगा। प्रकरणाबद्दल फोन केला? या प्रकरणाबद्दलच बोललो होतो की तुमचे हे शागिर्द आहेत खालचे, यांचे फोटो तुमच्या बरोबर आहेत, तालुका अध्यक्ष आहेत तुमच्या पक्षाचे, यांना या शागिर्द लोकांना लवकरात लवकर सरेंडर व्हा म्हणा। ते काय बोलले तुम्हाला? ते म्हणले नाही, ते त्यांचा प्रश्न राहिला पुढचा, मी त्यांना सांगितलं